नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथी परिसर भाग 1 विषयातील पाठ क्रमांक 15 माझा जिल्हा माझे राज्य या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा। तर पाहूया इयत्ता चौथी परिसर भाग 1 विषयातील पाठ क्रमांक 15 माझा जिल्हा माझे राज्य या पाठाचा स्वाध्याय। करून पहा, तुमच्या परिसरातील एखाद्या मोठ्या झाडाचे खालील मुद्द्यांच्या आधारे निरीक्षण करा। 1. झाडाचे वेगवेगळे भाग कोणते? उत्तर: पाने, फळे, फुले, फांद्या, खोड, मुळे इत्यादी झाडाचे वेगवेगळे भाग आहेत। 2. यातील कोणकोणत्या गोष्टी झाडाला बहुतांश वेळा दिसतात? उत्तर: यातील पाने, फांद्या, खोड, मुळे या गोष्टी झाडाला बहुतांश वेळा दिसतात। करून पहा। 3. झाडाचा सर्वात लहान भाग कोणता व तो कशाशी जोडला आहे? उत्तर: पाने हा झाडाचा सर्वात लहान भाग होय। पाने फांद्यांना जोडलेली असतात। 4. झाडाला अनेक लहान लहान फांद्या असतात, त्या कशाशी जोडलेल्या असतात? उत्तर: झाडाला असलेल्या लहान लहान फांद्या खोडाला जोडलेल्या असतात। करून पहा। 5. झाडाच्या खोडाला किती फांद्या आहेत? उत्तर: झाडाच्या खोडाला 5-6 फांद्या आहेत। नकाशाशी मैत्री। आपल्या राज्याचा प्राकृतिक नकाशा सोबत दिला आहे। नकाशाचे काळजीपूर्वक निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे लिहा। 1. आपल्या राज्यात उत्तर दक्षिण पसरलेल्या पर्वताचे नाव काय? उत्तर: आपल्या राज्यात उत्तर दक्षिण पसरलेल्या पर्वताचे नाव सह्याद्री असे आहे। 2. या पर्वताच्या पश्चिमेकडील जमिनीच्या भागास काय नाव दिले आहे? उत्तर: सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडील भागास कोकण असे नाव दिले आहे। 3. हा भाग कोणत्या समुद्राशी जोडलेला आहे? उत्तर: हा भाग अरबी समुद्राशी जोडलेला आहे। 4. सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील भागाला काय म्हणतात? उत्तर: सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील भागाला महाराष्ट्र पठार असे म्हणतात। 5. आपल्या राज्यात उत्तरेला असलेल्या पर्वताचे नाव काय? उत्तर: आपल्या राज्यात उत्तरेला असलेल्या पर्वताचे नाव सातपुडा पर्वत असे आहे। 6. आपल्या राज्यातील पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी कोणती? उत्तर: तापी नदी। 7. वायव्येकडून आग्नेय दिशेकडे वाहणाऱ्या कोणत्याही 2 नद्यांची नावे लिहा। उत्तर: गोदावरी, भीमा। 8. सह्याद्री पर्वतातून उगम पावून अरबी समुद्राला मिळणाऱ्या कोणत्याही 2 नद्यांची नावे लिहा। उत्तर: सावित्री, वाशिष्ठी नदी। 9. सह्याद्री पर्वतातून निघालेल्या व पूर्वेकडे पसरलेल्या पर्वतरांगा शोधा, त्यांची नावे लिहा। सह्याद्री पर्वतातून निघालेल्या व पूर्वेकडे पसरलेल्या पर्वतरांगा महादेवाचा डोंगर, हरिश्चंद्र, बालाघाट इत्यादी। 10. नकाशातील कोणत्याही 3 धरणांची नावे लिहा। उत्तर: जायकवाडी, येलदरी, विष्णुपुरी, उजनी, भंडारदरा, काटेपूर्ण।
आपल्याला नकाशामध्ये अशी वेगवेगळी धरणांची नावे दिसत आहेत. 11. ही धरणे कोणकोणत्या नद्यांवर आहेत? उत्तर, ही धरणे गोदावरी, पूर्णा, भीमा, काटेपूर्णा या नद्यांवर आहेत. 12. सह्याद्री पर्वतातील घाटांची नावे लिहा. उत्तर, बोरघाट, थळघाट, ताम्हिणी घाट, फोंडा घाट, आंबोली घाट. सह्याद्री पर्वतातील ही काही घाटांची नावे आहेत. सांगा पाहू. नकाशाचे निरीक्षण करा व पुढील कृती सोडवा. 1. द्राक्षाचे पीक दर्शवणारे जिल्हे अधोरेखित करा. उत्तर, नाशिक, जळगाव, सातारा, सांगली. 2. कापसाचे पीक दर्शवणाऱ्या जिल्ह्यांना वर्तुळ करा. 1. अकोला, 2. अमरावती, 3. जळगाव, 4. बुलढाणा, 5. यवतमाळ. 3. ठाणे जिल्ह्यातील पिकांच्या चिन्हाभोवती वर्तुळ करा. उत्तर, केळी, भाजीपाला. 4. नारळाचे पीक कोणकोणत्या जिल्ह्यात जास्त आहे? उत्तर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात नारळाचे पीक जास्त प्रमाणात घेतले जाते. 5. संत्र्याचे पीक कोणकोणत्या जिल्ह्यात येते ते शोधा. उत्तर, नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यात संत्र्याचे पीक घेतले जाते. 6. कांद्याचे पीक होणाऱ्या कोणत्याही 3 जिल्ह्यांची नावे लिहा. उत्तर, नाशिक, पुणे, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये कांद्याचे पीक घेतले जाते. जरा डोके चालवा. आपल्या राज्याच्या प्रशासकीय विभागांचे निरीक्षण करून राज्याच्या नकाशामध्ये हे विभाग वेगवेगळ्या रंगांनी रंगवा. आपल्या राज्याचे एकूण 6 प्रशासकीय विभाग केलेले आहेत. अमरावती विभाग, औरंगाबाद विभाग, कोकण विभाग, नागपूर विभाग, नाशिक विभाग आणि पुणे विभाग. हे सर्व विभाग आपल्याला वेगवेगळ्या रंगाने रंगवलेले दिसत आहेत. काय करावे बरे? सुधीर आणि स्वप्नील तुमच्या गावी आले आहेत. तुमच्या जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेला खाद्यपदार्थ त्यांना न्यायचा आहे. कोणता खाद्यपदार्थ तुम्ही त्यांना सोबत द्याल? उत्तर, सुधीर आणि स्वप्नील यांना आमच्या जिल्ह्यातील पुढील प्रसिद्ध खाद्यपदार्थ सोबत देऊ. 1. आंबा पोळी, 2. फणस पोळी, 3. काजू कंद. प्रश्न क्रमांक 1. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. संत्र्याचे पीक महाराष्ट्रात कोणत्या भागात घेतले जाते? उत्तर, संत्र्याचे पीक महाराष्ट्रात नागपूर, वर्धा, अमरावती इत्यादी जिल्ह्यात घेतले जाते. 2. नारळ, सुपारी, आंबा ही पिके राज्याच्या कोणत्या भागात घेतली जातात? उत्तर, नारळ, सुपारी, आंबा ही पिके प्रामुख्याने राज्यातील कोकण भागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात घेतली जातात. 3. तुमच्या परिसरातील मराठी भाषेच्या बोलीभाषा लिहा. उत्तर, मी विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील पारसवाडा गावात राहतो. माझ्या गावात वऱ्हाडी ही मराठी भाषेची बोलीभाषा बोलली जाते. 4. महाराष्ट्र राज्याच्या पूर्व भागात उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी कोणती नदी आहे? उत्तर, वैनगंगा ही महाराष्ट्र राज्याच्या पूर्व भागात उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी नदी आहे. 5. राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये ज्वारीचे पीक घेतले जाते? उत्तर, राज्यातील धुळे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा व सांगली या जिल्ह्यातील कमी पावसाच्या भागात ज्वारीचे पीक घेतले जाते. 6.
1 मे आपल्या राज्यात कशासाठी साजरा करतात? उत्तर, 1 मे रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यामुळे 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 2. पुढील वाक्यात रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्ह्यात जास्त पाऊस पडतो. उत्तर, महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात जास्त पाऊस पडतो. 2. टिंबटिंब हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. सर्वोच्च शिखर आहे. उत्तर, कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. 3. महाराष्ट्रात टिंबटिंब भागास किनारपट्टी आहे. उत्तर, महाराष्ट्रात पश्चिम भागास किनारपट्टी आहे. 4. जळगाव जिल्ह्यात टिंबटिंब पीक मोठ्या प्रमाणावर होते. उत्तर, जळगाव जिल्ह्यात केळीचे पीक मोठ्या प्रमाणावर होते. 5. जास्त पावसाच्या प्रदेशात टिंबटिंब पीक घेतले जाते. उत्तर, जास्त पावसाच्या प्रदेशात तांदळाचे पीक घेतले जाते. प्रश्न क्रमांक 3. पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा. 1. महाराष्ट्रातील पूर्व भागात सह्याद्री पर्वत आहे. चूक. 2. तालुके जिल्हे मानवनिर्मित असतात. बरोबर. 3. सातपुडा पर्वत निसर्गनिर्मित आहे. उत्तर, बरोबर. 4. महाराष्ट्रात किनारपट्टीच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आंब्याचे पीक होते. बरोबर. 5. अस्तंबा हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. चूक. प्रश्न क्रमांक 4. नावे लिहा. 1. महाराष्ट्रातील डोंगर. उत्तर, सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट, महादेव, गोविलगड, नवेगाव हे महाराष्ट्रातील डोंगर प्रसिद्ध आहेत. 2. महाराष्ट्रातील नद्या. गोदावरी, कृष्णा, कोयना, तापी, नर्मदा, पैनगंगा, भीमा, सीना, वैतरणा, उल्हास, वाशिष्ठी, सावित्री या काही महाराष्ट्रातील प्रसिद्ध नद्या आहेत. 3. महाराष्ट्रातील मुख्य पिके. तांदूळ, ज्वारी, बाजरी, तूर, सोयाबीन, मटकी ही महाराष्ट्रातील मुख्य पिके आहेत. 4. महाराष्ट्रातील प्रमुख व्यापारी पिके. उत्तर, ऊस, कापूस, हळद, भाजीपाला, कांदा ही महाराष्ट्रातील प्रमुख व्यापारी पिके आहेत. 5. महाराष्ट्रातील प्रमुख फळे. उत्तर, आंबा, चिकू, केळी, संत्री, काजू, द्राक्षे, नारळ, सुपारी ही महाराष्ट्रातील काही प्रमुख फळे आहेत. प्रश्न क्रमांक 5. जोड्या जुळवा. अ गट, ब गट. पर्वत, निसर्गनिर्मित गोष्ट. जिल्हा, मानवनिर्मित गोष्ट. प्रश्न क्रमांक 6. पुढे दिलेला महाराष्ट्र राज्याचा नकाशा लक्षपूर्वक अभ्यासा व पुढील प्रश्नांची केवळ एका शब्दात किंवा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. पावसाचे प्रमाण जास्त असणाऱ्या महाराष्ट्रातील कोणत्याही 5 जिल्ह्यांची नावे लिहा. उत्तर, पावसाचे प्रमाण जास्त असणाऱ्या 5 जिल्ह्यांची नावे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, गोंदिया. 2. पावसाचे प्रमाण मध्यम असणाऱ्या महाराष्ट्रातील कोणत्याही 5 जिल्ह्यांची नावे सांगा. उत्तर, पावसाचे प्रमाण मध्यम असणाऱ्या 5 जिल्ह्यांची नावे. परभणी, लातूर, अकोला, यवतमाळ, जालना. 3. कमी पावसाच्या पट्ट्यात काही भाग येणाऱ्या महाराष्ट्रातील कोणत्याही 5 जिल्ह्यांची नावे लिहा. उत्तर, कमी पावसाच्या पट्ट्यात काही भाग येणाऱ्या महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांची नावे. सोलापूर, धुळे, अहमदनगर, पुणे, सातारा. 4. महाराष्ट्रातील कोणत्या भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. उत्तर,
महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतास लागून असलेल्या पूर्वेकडील भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. प्रश्न क्रमांक 6. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. महाराष्ट्रात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांविषयी माहिती लिहा. उत्तर: आपल्या राज्यात दिवाळी, दसरा, गणेशोत्सव, नारळी पौर्णिमा, होळी, नाताळ, ईद हे सण साजरे केले जातात. 15 ऑगस्ट व 26 जानेवारी हे राष्ट्रीय सण देशात व महाराष्ट्रातही उत्साहात साजरे केले जातात. कोकणात नारळी पौर्णिमा, होळी, गणेशोत्सव हे सण उत्साहात साजरे केले जातात. पठारी भागात बैलपोळा, दसरा, दिवाळी हे सण उत्साहात साजरे केले जातात. 2. मराठी भाषेच्या बोलीभाषांविषयी माहिती लिहा. उत्तर: मराठीच्या अनेक बोलीभाषा आहेत. कोकणात कोकणी, मालवणी या मराठीच्या बोलीभाषा बोलल्या जातात. विदर्भात वऱ्हाडी ही बोलीभाषा बोलली जाते. खानदेशात मराठीची अहिराणी, खानदेशी ही बोलीभाषा बोलली जाते. 3. महाराष्ट्रातील फलोत्पादनाविषयी थोडक्यात माहिती लिहा. उत्तर: महाराष्ट्रातील कोकण भागात आंबा, सुपारी, नारळ, काजू इत्यादी फळांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात द्राक्षांचे, जळगाव जिल्ह्यात केळ्यांचे आणि नागपूर जिल्ह्यात संत्र्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4थी परिसर भाग 1 विषयातील पाठ क्रमांक 15 माझा जिल्हा माझे राज्य या पाठाचा स्वाध्याय पाहिले आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलचा माझा जिल्हा माझे राज्य या पाठाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.